नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज बनवणार आहोत आपण कच्च्या कैरीपासून शरबत. आपल्या शरीराला उन्हाळ्याची जी पाण्याची कमतरता असते, कमी असते, ती भरून काढण्यासाठी आपल्या पूर्वजांनी लिंबूचं शरबत, कैरीचं शरबत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पन्हे, असे थंड लागणाऱ्या शरीराला आवश्यक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, आपल्याला शिकवल्या आहेत. त्याचप्रमाणे आता खेड्यागावामध्ये लिंबू नव्हते आधी, तर जास्त करून एखादी झाड राहायच्या, एवढ्या बागाच्या बागा नाही राहायच्या. पण कैरी मात्र उन्हाळ्यामध्ये उपलब्ध राहायची, बेल उपलब्ध राहायचा, त्याचे लोक शरबत करून प्यायचे. आता ही कैरी घेतली मी, ती शिलून घेतली, त्याच्यामध्ये कट करून घेतली, ती धुवून त्याच्यामध्ये आपण आता पुदिना टाकू मिक्सरच्या भांड्यात घालून, आणि बडीशोप टाकू, आणि मग ते आता आपण फिरून घेणार आहोत. ही पाव कप साखर टाकली आहे मी एका कैरीसाठी, आणि त्याच्यामध्ये आपण थोडा लिंबूही टाकणार आहोत, म्हणून पाव कप साखर टाकून घेतली. आता हे मीठ टाकलं, 1 चमचा मीठ आहे. मिठाची खूप अशी गरज असते उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला. आपलं शरीर जे घामाद्वारे सगळं काही मीठ बाहेर फेकलं जातं, म्हणून आपल्या शरीराला मिठाची कमतरता असते. म्हणून असे शरबतमध्ये मीठ टाकल्यावर, आपलं याच्यामध्ये ताकामध्ये मीठ टाकल्यावर आपलं शरीर मिठाची झीज भरून काढतं. आता हे थोडं पाणी टाकून घेतलं, आणि मला एकदमच आठवण आली आपण अद्रकही टाकायला पाहिजे, म्हणून मी अद्रक टाकलं त्याच्यामध्ये, आणि अजून थोडं पाणी टाकलं, आणि आता थोडा लिंबूचा रसही टाकणार आहे. मग आपलं जे शरबत आहे ना, ते गोड आंबट होईल छान असं. लिंबूसुद्धा आपल्या शरीराला अतिशय आवश्यक गोष्ट आहे, वस्तू आहे, कारण सी विटॅमिन असतं लिंबूमध्ये. म्हणून आता मी हे सगळं काही मिक्सरमध्ये फिरून घेतलं, आणि तशीच जी काही पेस्ट असते, मिश्रण तयार करून घेतलं, ते आपल्या पातेलीत काढून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं आवश्यक असलेलं ते पाणी टाकून घेते. आपल्या घरात जेवढे सदस्य असले त्या प्रमाणात आपण याच्यात पाणी टाकून घेऊ. आणि हे गारगार सरबत आपल्या शरीरासाठी, आपल्या पोटासाठी आणि उष्णतेसाठी खूप चांगलं असतं. आता मी ते एकदम मिक्स करून घेते. आपल्याला जेवढं पातळ दाट पाहिजे असेल तेवढा त्या प्रमाणामध्ये आपण करून घेऊ. आता याच्यामध्ये बर्फ टाकून घेऊ आपण. बर्फ टाकला की प्यायला गारगार असं ह्या दिवसाचं उन्हाळ्याचं खूप छान लागतं. आता एप्रिलचा महिना आहे, अजून मेच्या महिन्यामध्ये जास्तच उष्णता असते. त्यामुळे या अशा काही गोष्टी असल्या ना की आपल्या शरीराला पाण्याची झीज भरून निघते. सकाळी पाणी, रात्री पाणी, संध्याकाळी पाणी, पाणी पिऊन पिऊन नुसतं नको असं वाटतं, नुसतंच पाणी पिल्याने. तर आपण असं मध्ये एखादी पेय घेतलं ना, तर मग आपल्या शरीराला सुद्धा फायदा होतो, प्यायला पण छान वाटतं. आणि या गावरानी वस्तू आहेत, या मिळत नाही आपल्या शहरात सहजासहजी, पण गावाकडे मात्र सहजासहजी मिळतात. आणि प्यायला तर इतकं स्वादिष्ट लागतं ना. ताक, एक तर मसाला ताक, नाहीतर कैरीचं शरबत दुसरं, आणि आपलं सिंपल असं लिंबूचं पण तेवढंच छान लागतं बरं का. आता याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी पुदिना टाकला आहे. पुदिना आपल्या शरीराला किंवा या खूप थंड असतो म्हणून उपयुक्त आहे. बडीशोप टाकली आहे, शोप आपल्या पोटासाठी खूप छान असते म्हणून, आणि साखर टाकून घेतली आहे गोड आंबट. अद्रकसुद्धा वाचनासाठी खूपच चांगलं असतं, म्हणून अद्रकही टाकून घेतलं. एवढ्या वस्तू टाकून आपण हे शरबत करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आणि आपल्याला एवढीच क्वांटिटी पाहिजे होती. छान असं गोड आंबट शरबत झालं आहे. आणि आता आपण याला ग्लासमध्ये टाकून आणि आपल्या घरातल्या सदस्यांना प्यायला देणार आहोत. आता बर्फाचे तुकडे टाकून घेतले 2-3, म्हणजे अजूनच गार होईल शरबत, प्यायला कंटाळा येणार नाही, म्हणून जास्तचा बर्फ वापरला आहे बरं का मी. आणि हे गाळलं नाही, हे जसंच्या तसंच वापरलं आहे, कारण खूप छान असं गाळल्यावर त्याचा जो काही थोडाफार चोथा असेल ना, तो निघून जाईल. तर मग ते आपल्याला एवढं सगळं काही
त्याच्यामधले जे सत्व आहेत, जीवनसत्व आहेत, ते पुरेसे मिळणार नाहीत. म्हणून बिना गाळायचंच पिऊया गार गार असं सरबत. चला, तुम्हाला आजचा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या स्वतःची. बाय.